तर मित्रांनो 7 फुटी सरीमध्ये आपल्याला जी बाळभरणी करायची आहे ती कशा पद्धतीने केली जाते हे इथं तुम्हाला दाखवतो। हे जे 7 फुटीचा आता हा पट्टा आहे, ह्यामध्ये आपण शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाचं हा विचार पडतो की त्याची भरणी किंवा बाळबांधणी कशा पद्धतीने करायची। तर ह्याची भरणी किंवा बाळबांधणी करताना दोन्ही बाजूने ट्रॅक्टर चालवावं लागतं। सुरुवातीला जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं की कशा पद्धतीनं ट्रॅक्टर चालवला जातो हे तुम्हाला दाखवतो। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं की सुरुवातीला ट्रॅक्टर चालवावा लागतो। मित्रांनो 7 फुटामध्ये माती लावताना कशा पद्धतीने माती लावायची ह्याचं एक छोटीशी रील दाखवते तुम्हाला। हा ट्रॅक्टर आहे 28 HP चा, ह्याच्या मागे 2.5 फुटातला रोटावेटर आहे। ह्यातली अर्धी पाती आपण इकडली बाजूची काढलेली आहेत, अर्धी पाती फक्त ह्याच्यामध्ये ठेवल्यात। ट्रॅक्टर चालताना इकडली बाजू पहिला घेऊन जाईल, तिकडल्या बाजूला माती टाकेल आणि रिव्हर्स परत रिटर्न येताना इकडल्या बाजूला माती टाकेल। अशा 7 फुटामध्ये 2 वेळेला ट्रॅक्टर चालवावा लागतो म्हणजे योग्य पद्धतीने माती लागते। कशा पद्धतीने माती लावायला लागते हे तुम्हाला मी ट्रॅक्टर चालवताना दाखवतो। अशा पद्धतीनं एका बाजूला आधी सुरुवातीला ट्रॅक्टर चालवून घ्यायचा आणि येताना परत दुसऱ्या बाजूने ह्या बाजूने ट्रॅक्टर चालवून घ्यायचा। त्यामुळं अशी चांगल्या पद्धतीनं माती तुमच्या ऊसाच्या बुडाला लागून जाते। म्हणजे आपल्या अपेक्षित आहे सुरुवातीला सर्वसाधारण 5-6 इंच भरणीच्या वेळेला माती लावणं हे परफेक्टरित्या केलं जातं। आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय बघा, हे दोन्ही बाजूने चालवलेलं आहे। त्यामध्ये इथं तुम्हाला हे अशा पद्धतीनं रान तयार झालेलं दिसेल। आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की आता इथं दिसताना ह्या बाजूला थोडीशी बारीक नाळ पडलेली दिसते आणि ह्या बाजूला पण बारीक अशी नाळ पडलेली दिसते। दोन्हीकडच्या बाजूला छोटी छोटीशी बारीक नाळ पडलेली असते। वास्तविक आता 7 फुटी म्हणलं की आपण ड्रीपच्या पाण्याचं नियोजन करावं लागतं। इथं ड्रीपच्या पाण्याचं नियोजन आपण ड्रीप आता वरच्या बाजूला ठेवलेली आहे, इथं आहे तसं ठेवू शकता। जर पाटपाणी द्यायचं असेल तर ह्या बारक्या नाळीमधून सुद्धा तुम्ही पाटपाणी देऊ शकता। अशा पद्धतीनं 7 फुटा सरीमध्ये तुम्ही बाळभरणी आणि भरणीचं नियोजन करू शकता। धन्यवाद।